निरोगी हृदयासाठी या आरोग्यदायी सवयी नक्की लावा। मित्रांनो, हृदय हा आपल्या शरीराचे सर्वात महत्त्वाचे आणि सतत कार्यरत असणारे अवयव आहे। त्यामुळे हृदय निरोगी ठेवणे म्हणजेच आयुष्य निरोगी ठेवणे होय। खालील दिलेल्या 20 दैनंदिन सवयी तुमचे हृदय मजबूत, ऊर्जावान आणि दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करते। बघा, त्यातील पहिलं आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे सकाळी लवकर उठणे। सकाळी लवकर उठल्याने शरीरात सर्केडियन रिदम नीट राहतो, ज्यामुळे हृदयावर ताण कमी होतो। सकाळची स्वच्छ हवा, सूर्यप्रकाश आणि शांती हे रक्तदाब नियंत्रित ठेवतात। नंबर 2, बघा, दररोज किमान 30 मिनिटे चालणे खूप गरजेचं आहे। चालणे हा सर्वात सुरक्षित व्यायाम आहे। हे रक्ताभिसरण सुधारते, हृदयाचे स्नायू बळकट करते आणि कोलेस्ट्रॉल कमी करते। त्यामुळे सकाळी लवकर उठून दररोज किमान 30 मिनिटे चालणे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे। नंबर 3, बघा, योगा आणि प्राणायाम याचा समावेश असणे खूप महत्त्वाचे आहे। विशेषतः अनुलोम विलोम, भ्रामरी आणि कपालभाती हे हृदयासाठी लाभदायक आहेत। हे श्वसन प्रणाली सुधारतात आणि ताण कमी करतात। त्याचबरोबर मित्रांनो, बघा, ताज्या भाज्या आणि फळे रोज खा। हिरव्या भाज्या, सफरचंद, डाळिंब, संत्री आणि पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स व फायबर मुबलक असतात। हे रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करतात। त्यामुळे हे भाज्या आणि फळे जरूर तुमच्या आहारात असू द्या। मित्रांनो, दररोज पुरेसं पाणी प्या। पाणी रक्त पातळ ठेवते, त्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो। दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी घेणं खूप गरजेचं आहे आणि ते आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे। नंबर 6, बघा, मिठाचे प्रमाण कमी ठेवा। जास्त मीठ घेतल्याने ब्लड प्रेशर वाढते, जे हृदयावर भार टाकते। दररोजचे मीठ 4 ते 5 ग्रॅम पेक्षा जास्त नको। नंबर 7, बघा, संतुलित आहार घ्या। आहारात फायबर, प्रोटीन, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि पूर्ण धान्य असावेत। तळलेले, प्रोसेस्ड आणि जंक फूड आवर्जून टाळा। नंबर 8, बघा, सकाळचा सूर्यप्रकाश घ्या। सूर्यप्रकाशातून विटॅमिन डी मिळते, जे रक्तवाहिन्यांचे आरोग्य टिकवते। दररोज 15 ते 20 मिनिटे सकाळी सूर्यस्नान करा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला विटॅमिन डी मिळेल आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य हे चांगले राहील। नंबर 9, ताण कमी ठेवा। सततचा स्ट्रेस हा हृदयविकाराचा मुख्य कारण आहे। ताण कमी करण्यासाठी तुम्ही ध्यान, संगीत ऐकणे किंवा निसर्गात वेळ घालवणे हे तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते। दररोज 7 ते 8 तास झोप घ्या। झोपेच्या कमतरतेमुळे ब्लड प्रेशर आणि हृदयगती असंतुलित होतात। शांत झोप आणि नियमित वेळेत घ्या। तुम्ही शांत झोप आणि वेळेत घेतली तर तुम्हाला ब्लड प्रेशर, हृदयगती हे संतुलित राहील। त्याचबरोबर मित्रांनो, बघा, धूम्रपान, मद्यपान टाळा। हे दोन्ही हृदयाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात। तुम्ही जर धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे बंद केलं तर तुमचं हृदयविकाराचा धोका हे 50% कमी होतो। मित्रांनो, नेहमी सकारात्मक विचार ठेवा। आनंदी आणि आशावादी व्यक्तीमध्ये कॉर्टिसॉल कमी असतो, हे हृदयासाठी खूप लाभदायक आहे। त्याचबरोबर मित्रांनो, साखरेचे सेवन मर्यादित ठेवा। जास्त साखर इन्सुलिन वाढवते, ज्यामुळे हृदयविकार, लठ्ठपणा आणि मधुमेह होते। मिठाई, कोल्ड्रिंक आणि प्रोसेस्ड साखर कमीत कमी वापरा। तुम्ही जर दररोज ध्यान केलं तर तुमचं मन शांत होते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि नर्वस सिस्टम हे मजबूत राहते। त्यामुळे मित्रांनो, कमीत कमी तुम्ही 5 मिनिटे तरी ध्यान सकाळी करू शकता। नंबर 15, बघा, दररोज थोडेसे सुके मेवे खा, जसे की बदाम, अक्रोड। यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात। त्यामुळे बदाम आणि अक्रोड हे तुम्ही आवर्जून खा। आहारात हिरव्या भाज्या आणि बीजांचा समावेश करा। पालक, मेथी, ब्रोकोली, तीळ आणि भोपळ्यांच्या बिया हे हृदयासाठी उत्कृष्ट आहेत। त्यातील मॅग्नेशियम व पोटॅशियम रक्तवाहिन्यांना लवचिक ठेवतात। त्यामुळे पालक, मेथी, ब्रोकोली, तीळ हे आवर्जून तुमच्या आहारात समावेश असू द्या। रक्तदाब आणि साखर नियमित तपासा। वेळोवेळी तपासणी केल्याने धोका ओळखता येतो आणि टाळताही येतो। जास्त मीठ असलेले पदार्थ, उदाहरणार्थ पापड, फरसाण, नमकीन असे चिप्स आवर्जून टाळा। मिठामुळे शरीरात पाणी साठते, त्यामुळे पोट फुगलेलं दिसतं आणि सुजलेलंही दिसतं। कृत्रिम गोड पदार्थ, उदाहरणार्थ कोल्ड्रिंक, साखर, मिठाई आवर्जून टाळा। हे मेंदूला गोड चवीची सवय लावतात, पण शरीराला ऊर्जा देत नाहीत। त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा वाढते आणि पोटाभोवती चरबी साठते। त्यामुळे साखर, कोल्ड्रिंक आणि मिठाई आवर्जून टाळा। त्याचबरोबर मित्रांनो, प्रोसेस्ड मांस आणि रेड मीट, उदाहरणार्थ सॉसेज, कबाब टाळावा। यामध्ये फॅट, मीठ आणि नायट्रेट जास्त असतात। हे फॅट थेट पोटाच्या भागात साठवले जातात। जास्त कॉफी आणि चहा टाळावा। जास्त कॅफीन शरीरात कॉर्टिझोल हार्मोन वाढवतो। कॉर्टिझोलमुळे पोटावर चरबी साठते, त्यामुळे जास्त कॉफी किंवा चहा घेऊ नये। कमीत कमी घेतला तर खूप चांगला होईल। इन्स्टंट नूडल्स आणि पॅकेज्ड फूड टाळावे। हे पदार्थ रिफाइंड कार्बोहायड्रेट आणि प्रिझर्वेटिव्हने भरलेले असतात। हे पचनावर वाईट परिणाम करतात आणि चरबी साठवतात। तर मित्रांनो, या सवयी जर तुम्ही दररोजच्या जीवनात अंगीकारल्या तर हृदयावर होण्याचा धोका 70 ते 80% कमी होऊ शकतो। हृदय निरोगी राहणे म्हणजेच शरीर, मन आणि आत्मा तिन्हींचे संतुलन राखणे होय।
तर मित्रांनो, अशा प्रकारे काही टिप्स आहेत. तुम्ही ज्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचं हृदय त्याचबरोबर तुमचं शरीरसुद्धा निरोगी राहू शकते. तर मित्रांनो, या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक करून आम्हाला फॉलो नक्की करा. धन्यवाद.